कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच. तो चोर होता, लुटेरा होता. बाहेर आलेले हे लोक आहेत. अहो मला सांगा ना, मागं निघाला होता नसबंदीचं काहीतरी नाही का, तांबी बिंबी असं काहीतरी होतं. त्या अशा लोकांची जमात थांबायची, विकृत लोकांची आहे ना, त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे. मला साहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदात्तीकरण होतं काढली जावी अशी नौकेदारांची पण मागणी आणि बऱ्याच नेत्यांची आता मागणी आहे जरा. तुम्ही कसं बघताय? तो काय देव नव्हता, त्याचं काही योगदान. तो इथं आला होता. तो कोण आहे? तो काही इथं नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे, जे मंदिर असतील, मस्जिद असतील, जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील, जपण्याचं काम केलं. यांनी उलट केलं. ह्यांनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे? परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच. तो चोर होता, लुटेरा होता. बाहेर आलेले हे लोक आहेत. महाराज साहेब, आता कायद्याच्या संदर्भात ह्या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे ही हेडलाईन नाही असं आपण म्हणतोय. चरित्र, कारण बरेच वर्ष झाले दरवेळा हे प्रकाशित करण्यात, त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं. अधिवेशनामध्ये एक तर कायदा, त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठाच्या आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची, जेणेकरून कुठलेही तेढ निर्माण होत नाही. त्या 3 गोष्टी प्रामुख्याने ह्याच अधिवेशनात त्यांनी कराव्या. महाराज साहेब, आपली भूमिका समजली. आता फक्त जर झालं नाही, भाजपचं सरकार आहे, झालं नाही तर आपण काय करणार हे एकदा नाही त्यांच्याच हातात आहे ना. आता देवेंद्र फडणवीस तेच होते. त्यांना वाटले ना भाजपला किंवा काँग्रेस, शिंदेच्या गटाला, अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि असे कुठले गट, काँग्रेस, अजून काय झालं शरद पवार साहेबांच्या गटाला, तुम्हाला वाटते तर एकंदरीत तुम्ही एक मताने हे करा ना. पण नाही झालं तर काय आपलं करतील हो, काय करणार नाही. त्रास आहे का त्यांचा? त्यांनी सांगावं नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतं. थांबवणार कसं मग? राजेशाही असते ना, आता तुमच्याकडे अधिकार असतील काय शिक्षण कोणाला? त्या लोकांना राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते, तुम्ही काय शिक्षण उगीच त्या काळात गडेलोट निर्माण केला नव्हतं. दुसरं काय? अहो मला सांगा ना, मागं निघाला होता नसबंदीचं काहीतरी नाही का, तांबी बिंबी असं काहीतरी होतं. त्या अशा लोकांची जमात थांबायची, विकृत लोकांची आहे ना, त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे. आणि ही नसबंदी मी जे म्हणतोय ना, हे तिन्ही जे मुद्दे आहेत, कायदा, त्यानंतर हे शासन मान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी, हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे.